ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा वास्तुशास्त्र विषयक माहिती देण्यासाठी आपल्यावर आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। सर, तुमचं पुन्हा एकदा शो मध्ये स्वागत। साईराम सर, तुम्ही म्हणालात की वास्तुशास्त्राला विज्ञानाचा आधार आहे आणि ते तुम्ही पटवूनही सांगताय। बरोबर। तर तसंच एखादं उदाहरण असेल तर मला सांगाल? झालं म्हणजे एका उदाहरणाने काही पटत नाही असं दिसतंय हा। हरकत नाही। तुला सांगतो, हा पण एक खूप वेळा असं माझ्याकडे तर नेहमी तक्रार येते की बऱ्याच स्त्रिया माझ्याकडे जेव्हा येतात पत्रिका दाखवण्याच्या निमित्ताने किंवा आम्ही वास्तू पाहायला जातो तेव्हा त्या स्त्रिया म्हणतात, गुरुजी अमावस्या पौर्णिमा आले ना की मला थोडा त्रास होतो, माझ्यावर कोणतरी काहीतरी करणी करते। कसली करणी, कसलं काय, पोट भरण्याची धंदेत लोकांचे। पण नक्की काय होत असेल अमावस्या पौर्णिमेला, बायकांना नक्की काय होत असेल? स्त्री ही खूप सेन्सिटिव्ह मानली गेलेली आहे, ती शरीराने कोमल असते आणि परमेश्वराने तिची जी निर्मिती केलेली आहे ती पुरुषाच्या फासळीपासून केली असं म्हणतात आणि तिची निर्मिती नंतरची आहे आणि म्हणून तिला सगळ्यात जास्त परिणाम ह्या वातावरणाचे होतात आणि म्हणूनच त्या चंद्राचा परिणाम हा मानवी जीवनावर होत असतो आणि जसा चंद्राचा परिणाम मानवी जीवनावर होतो तसा त्या वास्तूवर पण होतो। बरोबर। आता परत तुझा प्रश्न असणारच की मग सांगा बरं कसं? तर मला एक गोष्ट सांग की तू आता आपण मुंबईत समुद्र किनारी जातो, मला सांग भरती ओटी येते का? येते। कशामुळे येते? चंद्राच्या आकर्षणामुळे। वा, हुशार आहेस। चंद्राच्या आकर्षणामुळे पृथ्वीवरच्या समुद्राला भरती ओटी येते। समुद्राच्या पाण्याची चव कशी आहे? खारट। घामाची चव कशी आहे? खारट। कधी रडतेस तेव्हा अश्रूची चव कशी आहे? खारटच। शरीरातून वाहणाऱ्या प्रत्येक द्रव पदार्थाची चव खारट आहे आणि जर त्या खाऱ्या पाण्यावरती समुद्राच्या परिणाम त्या चंद्राचा होतो तर शरीरातल्या खाऱ्या पाण्यावर सुद्धा त्या चंद्राचा परिणाम हा होतो। क्या बात आहे सर, कसलं पटवून सांगितलं। पण आता परत तू आता काय करशील की एखादा मोठा हौद करशील, त्या हौदात पाण्यात मीठ टाकशील आणि अमावस्या पौर्णिमेला उभं राहशील आणि म्हणशील या पाण्याला भरती ओटी कशी येत नाही? त्यासाठी कुठे जायला पाहिजे? समुद्रावर जा। बरोबर। तशाच पद्धतीने आपल्या जमिनी, ज्या राहत्या घराच्या जमिनी खालून पाण्याच्या वेन्स वाहत असतात, प्रवाह वाहत असतात, त्याच्यावर आपण घर बांधलेलं असतं, तेव्हा त्या पाण्यावर सुद्धा त्या चंद्राचा परिणाम होत असतो आणि त्यावर हुकूम वास्तूवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो। म्हणून वास्तुशास्त्राने ज्या शिख्यादी देवता म्हणजे 81 घरं सांगितलेली आहेत, त्याच्या नशीवर जर तुमची भिंत येत असेल तर ती सुद्धा त्रासदायक मानली गेलेली आहे असं सांगितलंय। पण यासाठी चांगल्या वास्तुतज्ञाकडून त्याचा प्लॅन घराचा पाहून घेणं, चेक करून घेणं गरजेचं असतं। आणि मी म्हणतो की काही वास्तुतज्ञांकडे वगैरे जाण्याची गरज नाही। माझं आनंदी वास्तू पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल वाचायला मिळेल आणि आपण एकदा ते वाचून काढलं तर त्यातल्या छोट्या छोट्या उपायांनी सुद्धा आपण सुखी होऊ शकता। सर, अशी अनेक उदाहरणं आहेत तुमच्याकडे, ती आपण पुढच्या भागात नक्कीच जाणून घेऊ। पण त्याआधी आपण आपला पहिला फोन घेऊया। गीता दापके बोलतात आपल्याशी, मुलुंडहून। बोला, तुमचा प्रश्न विचारा। आमच्या घराच्या दरवाजाला कमान आहे तर ती योग्य आहे का? आणि दरवाजा आमचा पश्चिमेला असलेला चालेल का? बऱ्याच आपल्या आनंदी वास्तू पुस्तकातही आपण लिहिलेलं आहे की घराचा दरवाजा जो आहे तो त्यांच्या कमानयुक्त आहे। आपण दरवाजाला काय म्हणतो माहिती का? रचना चौकट म्हणतो। बरोबर। प्रत्येक गोष्टीची रचना असते, तशी दरवाजाची सुद्धा एक रचना असते। वाकडा तिकडे दरवाजा चालणार आहे का? नाही। मग गोल चालणार आहे का? नाही। चौकट म्हणजे ज्याचे चारही कोपरे 90 अंशामध्ये येतात एकसारखे, ती गोष्ट म्हणजे चौकट। मग तो राऊंड चालेल का? नाही। कोणतीही एनर्जी ही एका सरळ रेषेत वाहत असते। कोणताही बाण मारलात, बंदुकीची गोळी ती सरळ रेषेत जाते, त्याच पद्धतीने एनर्जीज या सरळ रेषेत वाहत असतात। तुला माहिती आहे, आपण पुढच्या काही भागांमध्ये लोकांना एनर्जीचं फील देणार आहोत। इथे बसून त्यांच्या घरातल्या एनर्जीचा फील आपण देणार आहोत। मला तू नक्की पुढच्या भागांमध्ये आठवण कर, आपण लोकांना एनर्जीचा फील देऊ, एनर्जी कशी असते ते स्वतः अनुभवू शकतात। या केसमध्ये काय होतं की ज्यावेळेस तो राऊंड दरवाजा असतो त्यावेळेस त्या घरामध्ये एक सरळ रेषेत जाणाऱ्या एनर्जीजना कुठेतरी अडथळा निर्माण होतो। चौकटीतनं येणारा सूर्यप्रकाश आणि गोल याच्यातनं येणारा सूर्यप्रकाश, कवडचा जर बघितला तर तोच कमी प्रमाणामध्ये तो पंचमहाभूत घरामध्ये येतात, त्यांना अडथळा येतो आणि म्हणून ते अयोग्य आहे। त्यासाठी एक तांब्याची तार त्या गोल दरवाजाभोवती टाकू शकता। हे या एवढ्या छोट्या वेळामध्ये सांगणं अवघड आहे, यासाठी आनंदी वास्तू पुस्तकामध्ये आपल्याला ते वाचायला पाहायला मिळेल। पण त्याच्या भोवती एक जर तांब्याची तार टाकली तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तयार होऊन त्या गोल दरवाजाचा इफेक्ट कमी होतो। सर, आपल्याला आणखीन एक कॉल आलाय, परांजपे बोलतात आपल्याशी दहिसरहून। बोला, तुमचा प्रश्न विचारा। माझ्या घराचा दरवाजा जो आहे तो उत्तरेला आहे, दरवाजाच्या समोर एक जिना पण आहे, हे सगळं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चालू शकेल का? परांजपेच्या उत्तरेला म्हणजे आपण नेहमी म्हणतो की उत्तर म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, उत्तरोत्तर प्रगती होणारी दिशा आहे। यांच्या घराचा दरवाजा उत्तराभिमुख आहे ते खूप चांगले, पण आपल्याला त्यांच्याकडनं हे कळलं नाही की तो उत्तर वायव्येला आहे,
उत्तर मध्य आहे का उत्तर ईशान्येला आहे. आता याच्यात सुद्धा गंमत अशी की जर उत्तर ईशान्येला जिना असेल तर यांच्या घरामध्ये उत्तरेच्या दरवाजात उभं राहिलं की समोर जिना म्हणजे विथी निर्माण झाला किंवा ईशान्य तत्व जड होत गेलं. त्यामुळं अनेक लोक त्या जिन्यानी जर का वर खाली येत असतील किंवा यांच्या दरवाजा समोर उत्तरेला जडत्व निर्माण होत असेल तर ईशान्य म्हणजे ईश तत्व, तिथं वास्तुपुरुषाचं डोकं आहे म्हणजे तो भाग जड झालाय. त्यामुळे घरातल्या लोकांना डोक्याचे आजार होणं, डोकं दुखणं अशा पद्धतीचे त्रास होऊ शकतात. पैसे थांबू शकतात, नोकऱ्या बदलू शकतात. आज चांगलं आहे तर उद्या कदाचित डाऊन जाऊ शकतं. अशा पद्धतीच्या घटना होऊ शकतात. जर उत्तर मध्य जर जिना असेल तर अशा वास्तूमध्ये पैशाचे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात उभे राहतात. आणि उत्तर वायव्याला जर जिना असेल तर कोर्ट कचेरी लागण्याची शक्यता असते. एकंदरीतच दरवाजासमोर जिना असणं तसं चांगलं नाही, पण घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्ही दरवाजाला आतून एक बासरी लावा परांजपे साहेब. दरवाजाला आतून दरवाजा उघडतो आपण, आतमध्ये उभा राहिल्यानंतर दरवाजाच्या फळीला लावा, दरवाजावर नाही. दरवाजाच्या फळीला एक बासरी लावा, त्या बासरीच्या मागे 2 मोराची पिसं लावा. त्या बासरीमधून जेव्हा तुम्ही दरवाजा उघडाल तेव्हा हवा पास होईल. फार बासरीचा आवाज येणार नाही, पण अतिशय अगदी काही डेसिबलमध्ये मंद ध्वनी त्याच्यातून पास होईल आणि त्याच्यामध्ये हलकेपणा निर्माण होईल आणि कृष्णाची कृपा राहील. काय आहे कृष्ण, काय आहे त्याच्या 16 सहस्त्रपत्नी, काय आहे राधा, हे आपण पुढच्या भागात काही पाहणारच आहोत. पण कृष्णाच्या कृपेसाठी आणि उत्तरेच्या हलकेपणासाठी निश्चितच त्यांनी हा प्रयोग करून पाहावा. आता परत तू म्हणशील, कारण तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय मला ते, की एवढा मोठा जिना एवढ्याच्या बासरीने कसा काय हे होईल. आता मला सांग, चपलीमध्ये आपल्या एखादा खिळा घुसला किंवा बुटात एखादा खिळा घुसला, खिळ्याचं खोटो एवढंच असतं पण आपल्या अख्ख्या शरीराला ते डिस्टर्ब करून टाकतं. किंवा एवढा मोठा टायर असतो गाडीचा आणि त्याच्यामध्ये खिळा केवढाच असतो. तशाच पद्धतीने छोट्या गोष्टीच फार मोठी कामं करतात. वास्तुशास्त्रामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या बिनखर्चिक आहेत. बरीच लोक म्हणतात हे पिरामिड लावा, ते लावा, घर अख्खं पिरामिडनी भरून टाकतील किंवा अनेक प्रकारचे वेगवेगळे आर्टिकल्स आणून घरात वास्तूचे लावतील. काहीही गरज नाही. असे बास, बांबू, लाईट्स, कलर्स, त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या गोष्टी, धातूंच्या चिपा ज्या घरामध्ये अगदी नित्य उपलब्ध असतात त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण आपली वास्तू बॅलन्स करू शकतो. या प्रॉब्लेमला आणखीन एक सोल्युशन असं आहे की त्यांनी जर ईशान्येला जर जिना असेल तर त्यांनी त्यांच्या सगळ्यात बिल्डिंगची जी खालची पायरी आहे आणि सगळ्यात वरच्या पायरीला हिरवा रंग लावावा जर जमत असेल तर. तेही त्यांना शक्य नसेल तर सरळ सरळ त्यांनी त्यांच्या दरवाजामध्ये जे पायपुसणं टाकतात ते ग्रीन कलरचं टाकावं. तेही शक्य नसेल तर दरवाजाला लाकडी उंबरा बसवावा. उंबरा शक्यतो उंबर. आता उंबर म्हणजे काय, औदुंबर, उंबराचं झाड आणि उमराचा उमरा. आणि उमराचा उमरा बसून त्याला चांदीची पट्टी ठोकावी. हा साधा. आणि पाहिजे तर त्याला तुम्ही खालून हिरवा रंग लावू शकता उमऱ्याला खालून. थोडक्यात काय तर हिरव्या रंगाचं प्रतीक तिथे वाढवायचं, कारण ईशान्येला बुध तत्वाचा अंमल असतो. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती आम्हाला देताय आणि नुसतं फक्त माहितीच नाही तर लोकांच्या आणि माझ्याही मनातल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देताय. असंच वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन आम्हाला पुढेही लागणारच आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ईमेल, SMS आणि ई सकाळद्वारे आमच्याकडे लोक त्यांच्या ड्रीम होम बाबत सांगतात. साम टीव्हीच्या ऑफिसमध्ये फोन येत आहेत, त्यामुळे आता विविध नवनव्या विषयांवर आम्ही लोकांना मार्गदर्शन करतोय. तुम्हालाही जर या शो मध्ये सहभागी व्हायचं असेल तर लगेच तुमचा मोबाईल उचला आणि आम्हाला फक्त एक SMS करा. त्यासाठी टाईप करा ENQ, तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवंय ते ठिकाण आणि अर्थात तुमचं बजेटही. ही माहिती आम्हाला कळवा 9881798817 या नंबरवर. फॉर्म ऑनलाईनही उपलब्ध आहे. www.isakal.com आणि www.samtv.com या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करा. तसंच dreamhome@samtv.com या ईमेल ID वर फॉर्म भरून ईमेल करा. या शो मधून आम्ही तुमच्यासाठी दररोज वेगवेगळ्या विषयातले एक्सपर्ट्स घेऊन येतोय. या शो मधल्या पहिल्या 21 लकी कॉलर्सना आमच्या एक्सपर्ट्स कडून मिळणार आहे मोफत सल्ला. त्यासाठी तुम्हाला रोज आमचा हा शो न चुकता पाहायचा आहे आणि आमच्या एक्सपर्ट्सना शो दरम्यान फोन करायचा आहे. त्यासाठी आमचा हा फोन नंबर आहे. इथे घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया. या स्वागत आहे माझ्या घरात.